नमस्कार, मी डॉक्टर योगेश पोद्दार स्टे हेल्दी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोट साफ न होणं, कब्ज, कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता या विषयावर चर्चा करणार आहोत. तर याची कारणे काय आहेत, उपाय काय आहेत हे आपण समजून घेणार आहोत. बद्धकोष्ठता, पोट साफ न होणं याची अनेक कारणे आहेत. मुख्य कारण म्हणजे आपल्या आहारामध्ये फायबरची कमतरता. फायबर म्हणजे चोथायुक्त पदार्थ. हा चोथायुक्त पदार्थ आपल्याला फळे, भाज्या किंवा पूर्णधान्य यातून भेटत असतो. आज आपण पाहाल की मार्केटमध्ये रिफाईन केलेले पदार्थ भरपूर वाढलेले आहेत. मग ते आपली धान्य असू देत, डाळी असू देत किंवा तेल असू देत, हे रिफाईन करून मॅक्सिमम विकले जातात. पण हे रिफाईन केल्यामुळं या मुख्यतः धान्य व डाळी त्यातील जे तत्त्व आहे, सत्व आहे, फायबर आहे, विटॅमिन्स आहेत, हे बाहेर फेकले जातात. ब्रान जे आहे, जे आपल्या धान्यांचं कवरिंग राहत असतं, त्या कवरिंगमध्ये हे ब्रानमध्ये फायबर आणि विटॅमिन्स राहत असतात. तर हे बाहेर फेकल्या गेल्यामुळं जे मुख्य न्यूट्रिशन भेटायला हवं ते मुख्य न्यूट्रिएंट भेटत नाही आहेत. त्यासाठी आपल्याला रिफाईन न केलेली धान्य किंवा पूर्ण धान्य घेणं आवश्यक आहे. फळे आणि भाज्यासुद्धा कमी मात्रामध्ये सेवन केले जातात. त्यासाठी लोकं बरीच कारणं सांगतात की ऑर्गॅनिक भेटत नाही आहेत, औषधं वगैरे फवारली जात आहेत. आपल्याला थोडंसं आपण चौकशी केलात तर ऑर्गॅनिक भाज्या व फळं आपल्याला नक्की भेटतात. यासाठी थोडंसं आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. दुसरं कारण आहे म्हणजे पाणी कमी पिणं. पाण्याची आवश्यकता शरीरासाठी सर्वात जास्त असते. 3 ते 4 लिटर पाणी पिणं आवश्यक असतं. पाणी जर आपण कमी पिलं तर शरीरातील मल जो आहे तो कडक व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे मग पोट साफ न होणं अशी तक्रारी उद्भवायला लागतं. त्याच्यानंतर मुख्य कारण आहे आपली बैठी जीवनशैली. आजकालची जी जीवनशैली झालेली आहे, ज्या सुविधा टेक्नॉलॉजी वाढलेल्या आहे, त्याच्यामुळे शारीरिक हालचाली कमी झालेल्या आहेत. तर त्यामुळं आतड्यांची जी कार्यक्षमता वाढायला हवी ती आतड्यांची कार्यक्षमता वाढत नाही आहे आणि याच्यामुळं मग पोट साफ न होणं अशी तक्रारीसुद्धा उद्भवायला लागतात. काही क्लिनिकल कंडिशन्स आहेत, हायपोथायरॉइडिझम, इरिटेबल बाउल सिंड्रोम, सोरायसिस अशा आजारांमध्ये सुद्धा कॉन्स्टिपेशन राहत असतं. ॲलोपॅथिक मेडिसिन्स आहेत, मॅक्सिमम ॲलोपॅथिक मेडिसिन्स जे आहेत ते आपल्या पचनसंस्थेवरच त्याचा साईड इफेक्ट्स पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळं कब्ज, कॉन्स्टिपेशन होत असतात. ताणतणाव, चिंता आहे, याचा मुख्य असर तर पचनसंस्थेवरच होत असतो. याच्यामुळे सुद्धा पोट साफ न होणं ही तक्रार उद्भवायला लागते. आणखीन लास्ट कारण आहे म्हणजे वयोवृद्धता. वयानुसार आपली आतड्यांची जी कार्यक्षमता आहे ती कमी व्हायला लागते. आपण पाहाल की वृद्ध व्यक्तींमध्ये कॉन्स्टिपेशनच्या तक्रारी जादा राहत असतात. तर याच्यावर नॅचरल उपाय काय आहेत? नॅचरली आपण या कॉन्स्टिपेशनवर कसं मात करू शकतो? तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्या आहारामध्ये फायबरचं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे. आहारामध्ये फळे, भाज्या, सलाड्स, पूर्णधान्य हे घेणं आवश्यक आहे. दिवसभरामध्ये 400 ग्रॅम फळे व भाज्या जाणं आवश्यक असतं. 30 ग्रॅम फायबर आपल्या आहारामध्ये डेली असणं आवश्यक असतं. दुसरं, दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. पाणी पिल्यामुळे आपला मल जो आहे तो कडक होत नाही, सॉफ्ट राहतो आणि इझिली मोशन्स व्हायला मदत होतात. त्यानंतर तिसरं, काही घरगुती उपाय आहेत जसे की काळे मनुके आहेत. काळे मनुके 4 ते 5 काळे मनुके, 2 ते 3 अंजीर आपण पाण्यामध्ये भिजवून रात्रभर ठेवलात आणि तेच सकाळी उठून पाण्यासहित चावून खाल्लात तर पोट साफ व्हायला मदत होतं. मेथीचे दाणे आहेत. मेथीचे दाणे दिवसभरामध्ये जेवल्यानंतर 1 चिमूटभर मेथीचे दाणे पाण्यासहित गिळल्यामुळे सुद्धा पोट साफ व्हायला मदत होतं. हेच काळे मनुके आपण 1 ग्लास दुधामध्ये उकळून हे दूध प्यायला घेतल्यास पोट साफ व्हायला मदत होतं. नेहमीचा आपण प्रयोग ऐकत आला असाल, एरंड तेल आहे. 15 ते 20 मिली एरंड तेल प्यायला घेऊन त्याच्यावर कोमट पाणी पिल्यास आपल्याला दिवसभरामध्ये 3 ते 4 वेळा मोशन होतात व पोट साफ होतं. नॅचरल सप्लिमेंट्स आहेत जसे की इसबगोल आहे. इसबगोल 2 चमचे इसबगोल कोमट पाण्यातून किंवा कोमट दुधातून रात्री जेवल्यानंतर प्यायला घेतल्यास पोट साफ व्हायला मदत होतं. असे काही नॅचरल उपाय आहेत ज्याद्वारे आपण कॉन्स्टिपेशन किंवा पोट साफ होणं अशी तक्रारी कमी करू शकतो. आणखीन एक सोपा उपाय म्हणजे मेथी 1 किलो, जवस 1 किलो, पांढरे तीळ किंवा काळे तीळ 1 किलो असे 3 आपल्याला पदार्थ बाजारातून आणायचे आहेत. स्वच्छ करायचे, त्यातले खडे वगैरे बाजूला काढून घ्यायचे आहेत. तिन्ही सेपरेट डब्यामध्ये घालून दळून आणायचे आहेत. तर तयार झालेलं जे पीठ आहे किंवा पावडर आहे ते समप्रमाणामध्ये घेऊन एका छोट्या डब्यामध्ये मिक्स करून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचं ऑक्सिडेशन्स वगैरे होऊ नयेत, ते दीर्घकाळ टिकता यावं. आणि यातील जे 3 चमचे 1-2 ग्लास पाण्यामध्ये घालून रोज रात्री आपल्याला झोपण्यापूर्वी ते घ्यायचे आहेत. हा प्रयोग रोज केल्यास आपण पाहाल की पोट साफ व्हायला आपल्याला मदत होतं. फक्त पोट साफ व्हायलाच मदत होत नाही, तर या प्रयोगामुळे आपल्याला ओमेगा 3 भेटतं, कॅल्शियम भेटतं, तसेच योग्य मात्रामध्ये फायबर भेटतं. तर हा एक उत्तम प्रयोग आहे. आपण पोट साफ होण्यासाठी हा प्रयोग करू शकता. आणखीन सोपे उपाय म्हणजे आपल्या आहारामध्ये चांगलं फॅट ठेवणंसुद्धा आवश्यक आहे. चांगलं फॅट म्हणजेच ड्रायफ्रूट्स आहेत, नारळ आहे, नारळाचं तेल आहे, खोबरेल तेल आहे किंवा गाईचं तूप आहे, देशी तूप आहे, लोणी आहे, शेंगदाण्याचं तेल, तिळाचं तेल, मोहरीचं तेल हे आपल्याला आहारामध्ये ठेवणं आवश्यक आहे.
काही ज्या मान्यता आहेत त्या मान्यता पूर्णतः चुकीच्या आहेत, जसं की ड्रायफ्रूट्स किंवा तूप खाल्ल्यामुळे वजन वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढतं, या सर्व चुकीच्या मान्यता आहेत. आज यावर भरपूर स्टडी झालेला आहे. स्टडी सांगतो की हे सर्व पदार्थ आपल्या स्वास्थ्यासाठी उत्तम आहेत. तर या सर्व उपायाद्वारे आपण पोट साफ न होणं ही तक्रार पूर्णतः कमी करू शकतो. धन्यवाद.